ओके, हियर वी स्टार्ट. गुड मॉर्निंग ऑल. काल आपण प्रॅक्टिस सेट 3.1 पाहिला. त्याच्यामध्ये 2 क्वेश्चन तुम्हाला सॉल्व्ह करायला सांगितले होते. आय होप तुम्ही सॉल्व्ह केले असतील. सोपा प्रॅक्टिस सेट होता. आता न्यू टॉपिक आपल्याला शिकायचा आहे आज, टचिंग सर्कल्स. टचिंग सर्कल बद्दल आपण ऑलरेडी शिकलेलो आहोत इन बेसिक्स ऑफ सर्कल. ओके, सर्कलच्या बेसिक मध्ये आपण ह्या गोष्टी कव्हर केलेल्या आहेत. तरी पण एक ऍक्टिव्हिटी दिली आहे 56 पेज नंबरवर. ती ऍक्टिव्हिटी आपण करूयात आता. म्हणजे टचिंग सर्कल्स काय असतात ते तुम्हाला समजेल. ओके, माझे जिओजेब्राची स्क्रीन आहे. त्यांनी एक्स वाय झेड असे पॉइंट घेतलेत, पण जिओजेब्रा मध्ये बाय डिफॉल्ट पॉइंट ए बी सी पासून सुरू होतात. मी काय करतो, एक सेगमेंट घेतो ए बी. ओके, ए बी हा सेगमेंट घेतला, देन त्याच्यावर कोणता तरी पॉइंट एक सी घेतो आणि ए आणि बी सेंटर असलेले असे सर्कल ड्रॉ करतो, जेणेकरून त्यांचा पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट असला पाहिजे सी. ओके, हा ए सेंटर असलेला सर्कल आहे, हा बी सेंटर असलेला सर्कल आहे. त्याला थोडं छोटं करतो मी आता. आणि पुढे काय विचारलंय आपल्याला, ड्रॉ अ लाईन फ्रॉम पॉइंट वाय सांगितलं त्यांनी. आपला इथं पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट सी आहे, सी मधून जाणारी एक लाईन ड्रॉ करा म्हणे, परपेंडिक्युलर टू सेगमेंट एक्स झेड. एक्स झेड म्हणजे आपल्या इथे ए बी आहे. ओके, म्हणजे अशा प्रकारची एक लाईन ड्रॉ करा म्हणून सांगितलेलं आहे आणि ते परपेंडिक्युलर आहे ती लाईन. पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट म्हणून ती पास व्हायला लागलेली आहे. याचा अर्थ असा आहे की ही जी लाईन आहे जी की पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट सी मधून जाते, ही दोन्हीही सर्कलची कॉमन टँजेंट आहे. ओके, दोन्ही सर्कलची काय आहे, कॉमन टँजेंट आहे. ओके, आणि जर आपण यांच्याकडे पाहिलं, ही कशासाठी शिकायची किंवा ही ऍक्टिव्हिटी कशासाठी आपल्याला पाहिजे, आपल्याला इव्हेंच्युअली हे प्रूव्ह झालं पाहिजे की हा पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट जो आहे दोन सर्कलचा, दोन टचिंग सर्कलचा हा पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट जो आहे तो त्या सर्कलच्या सेंटरला जॉईन करणाऱ्या सेगमेंटवर असतो. म्हणजेच थोडक्यात, इन शॉर्ट, if a segment is joining two touching circles, then their point of contact and centers of the circles are collinear. हे तिन्ही पॉइंट्स कसे असतात, कोलिनियर असतात. दोन सर्कलचे सेंटर, दोन्ही सेंटर आणि त्यांचा पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट हे कसे असतात, कोलिनियर असतात. ओके, हा पुढे एक थेरम पाहायचा आपल्याला, त्याच्यावरून ते प्रूव्ह होईल. ही ऍक्टिव्हिटी फर्स्ट आपण इथे केलेली आहे. आता ऍक्टिव्हिटी सेकंड मध्ये जाऊया. आता तुम्हाला एक गोष्ट समजते का, इथे हे जर कोलिनियर असतील तर ए आणि बी यांचं जे डिस्टन्स असेल, म्हणजे डिस्टन्स बिटवीन ए अँड बी काय असेल, ए सी प्लस बी सी असेल, राईट. कारण ते कोणते सर्कल्स आहेत, एक्सटर्नली टचिंग सर्कल्स आहेत. त्याची डेफिनेशन पुढे पाहिजे. ओके, जर ते एक्सटर्नली टचिंग सर्कल्स असतील तर त्यांच्या सेंटर मधील डिस्टन्स त्यांच्या रेडियसच्या सम एवढं असतं. ही एक प्रॉपर्टी आहे आणि खूप वेळेस आपल्याला पुढे ही यूज करायची. आता सेकंड ऍक्टिव्हिटी करूयात आपण. मी एक सेगमेंट घेतो वाय झेड. ओके, हा सेगमेंट घेतो वाय झेडच्या ऐवजी ए बी घेऊ आपण, कारण ते ए बी पासून सुरू होतात नंबर्स. देन एक सर्कल ड्रॉ करतो मी, थोडं छोटं करतो याला. एक सर्कल ड्रॉ करतो किंवा आणखी एक पॉइंट याच्यावर घेतो, पॉइंट सी आहे सपोज. आता सी ला सेंटर मानून एक सर्कल ड्रॉ करतो जे की ए मधून पास होईल. ओके, ठीक आहे. त्याच्यानंतर काय करतो, आता बी ला सेंटर मानून आणखी एक सर्कल ड्रॉ करतो, ते सुद्धा ए मधून पास होईल. तर तुम्हाला काय दिसतंय इथे, बी अँड सी सेंटर असलेले सर्कल्स आहेत जे एकमेकांना इंटरनली टच करतात. कसे टच करताय, इंटरनली. आणि यांची कॉमन टँजंट जर आपण काढली, सपोज कॉमन टँजंट काढतोय मी, जस्ट अ मिनिट. त्यांची कॉमन टँजंट आहे एडी, जी की सी सेंटर असलेल्या सर्कलची रेडियस सी ए जी आहे
तिलाही परपेंडिक्युलर आहे आणि दुसरा जो सर्कल आहे मोठा ज्याचं सेंटर बी आहे त्या सर्कलची रेडियस बी ए तिला सुद्धा कशी आहे परपेंडिक्युलर आहे. याचा अर्थ असाच आहे की जर दोन्ही रेडियसला परपेंडिक्युलर असेल एकच लाईन एकाच पॉइंट मध्ये तर याचा अर्थ असा आहे की ए बी आणि सी हे 3 पॉइंट कसे असतील कोलिनियर असतील. ओके आणि तेव्हा या दोन सर्कलच्या सेंटर मधील डिस्टन्स दॅट इज डिस्टन्स बिटवीन बी अँड सी हे कसं असेल मोठ्या सर्कलच्या रेडियस मधून जर छोट्या सर्कलची रेडियस आपण जर सबस्ट्रॅक्ट केली मीन्स बी ए मायनस सी ए जर केलं तर कोणतं डिस्टन्स मिळतं आपल्याला बीसी हे डिस्टन्स मिळतं. याचा अर्थ असा आहे की तिन्ही पॉइंट्स कसे असले पाहिजे कोलिनियर असले पाहिजे. ठीक आहे तर अशा प्रकारच्या दोन ऍक्टिव्हिटी दिलेल्या आहेत. ऍक्टिव्हिटीचं कॉन्क्लुजन कसं सांगितलेलं आहे पहा. यू मस्ट हॅव अंडरस्टूड द सर्कल्स इन बोथ फिगर्स आर कोप्लेनर. हे दोन्ही सर्कल कसे एकाच प्लेन मध्ये ड्रॉ केलेले आहेत अँड इंटरसेक्ट ऍट वन पॉइंट ओनली आणि दोन्ही एकमेकांना एकाच पॉइंट मध्ये काय करतायत इंटरसेक्ट करतायत. दॅट इज वाय दे आर टचिंग सर्कल्स. सच सर्कल्स आर सेड टू बी सर्कल्स टचिंग इच अदर आणि अशा सर्कल्सला काय म्हणायचंय टचिंग सर्कल्स म्हणायचं. पुढे मोर इन्फॉर्मेशन मध्ये दिलेलं आहे टचिंग सर्कल्स कॅन बी डिफाइंड ॲज फॉलोज. टचिंग सर्कलची आपण डेफिनेशन अशी करू शकतो इफ टू सर्कल्स इन द सेम प्लेन इंटरसेक्ट विथ अ लाईन इन द प्लेन इन ओनली वन पॉइंट. जर दोन सर्कल्स एकाच प्लेन मध्ये असलेले दोन सर्कल्स जर एकमेकांना एकाच पॉइंट मध्ये इंटरसेक्ट करत असतील देन they are said to be touching circles and the line is their common tangent. आणि त्यांची जी लाईन असते त्या लाईनला काय म्हणायचं कॉमन टँजंट दोघांची आणि त्या सर्कल्सला म्हणायचं एकमेकांचे टचिंग सर्कल्स. त्याच्यामध्ये दोन केस आहेत त्या आपण एकदम फर्स्ट डे ला पाहिलेलं आहे. इंटरनली टचिंग सर्कल्स अँड एक्सटर्नली टचिंग सर्कल्स. पुढे पेज नंबर 57 वर तुम्हाला दोन्ही एक्झाम्पल दिलेले आहेत. फिगर 3.24 मध्ये तुम्हाला एक्सटर्नली टचिंग सर्कल दिलेली आहे आणि एल ही त्यांची कॉमन सर्कल आहे सॉरी कॉमन टँजंट आहे. पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट आहे टी आणि दुसरी डायग्राम आहे 3.25 त्याच्यामध्ये इंटरनली टचिंग सर्कलची डायग्राम आहे. ती दोन सर्कल्स आहेत इंटरनली टच करतायत आणि त्यांची कॉमन टँजंट आहे टी. पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट आहे सर्कल आणि दोन सर्कलच्या टचिंगचा कॉमन पॉइंट आहे के म्हणजे तिघांचाही पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट आहे तिथे के आहे. अशा प्रकारचे दोन केसेस असतात टचिंग सर्कल्स मध्ये. ओके तर याच्यामध्ये पहा आपण काय पाहिलं आता लेट्स थिंक मध्ये द सर्कल शोन इन फिगर 3.24 ऑलरेडी झालेलं आपल्याला परत आपण रिपीट करतोय आर कॉल्ड एक्सटर्नली टचिंग सर्कल्स. लेफ्ट साइडची जी फिगर आहे पेज नंबर 57 मध्ये त्या सर्कल्सला म्हणायचं एक्सटर्नली टचिंग सर्कल्स. कशामुळे म्हणायचं बिकॉज दे आर टचिंग एक्सटर्नली. ओके दे आर टचिंग एक्सटर्नली और देअर एरिया आर इंडिव्हिज्युअल इन अ सेम प्लेन. त्यांचा एरिया जो आहे त्यांनी ऑक्युपाय केलेला प्लेनचा जो एरिया त्यांनी ऑक्युपाय केलेला आहे. मी ते डायग्रामच काढतो एक मिनिट. हा इथे पहा फिगर 3.24 मध्ये यांना एक्सटर्नली टचिंग सर्कल्स का म्हणायचं कारण हा जो आर पॉइंट असलेला आर सेंटर असलेला सर्कल आहे आणि एस सेंटर असलेला सर्कल आहे त्यांचा जो एरिया आहे एरिया मीन्स द एरिया ऑक्युपाइड इन अ किंवा ऑन अ प्लेन एका प्लेन मध्ये त्यांनी जो एरिया ऑक्युपाय केलेला आहे त्यांच्यामध्ये काही एक कॉमन नाहीये एक्सेप्ट पॉइंट टी. त्यांचा पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट जर सोडला तर ह्या दोघांमध्ये काही कॉमन नाहीये. ओके दॅट इज वाय दे आर एक्सटर्नली टचिंग सर्कल्स. ते एकमेकांच्या एक्सटेरियर मध्ये आहेत. 3 पॉइंट बद्दल आपण बोललो होतो सर्कलचे 3 पॉइंट सॉरी एक जर पॉइंट काढला तर त्यांच्यामध्ये 3 केसेस असतात. एक तर तो पॉइंट सर्कलच्या इंटरनल एरियामध्ये असतो किंवा सर्कलवर असतो किंवा एक्सटेरियर मध्ये असतो. तसे ह्या दोन्ही सर्कलचे जे टी हा पॉइंट सोडला तर बाकी सगळे पॉइंट कसे आहेत एकमेकांच्या एक्सटेरियर मध्ये. दॅट इज वाय दे आर एक्सटर्नली टचिंग सर्कल्स. पण इथे मात्र काय दिसेल तुम्हाला एन सेंटर असलेला सर्कल हा काय करतोय एम सेंटर असलेल्या सर्कलचाच एरिया ऑक्युपाय करतो. ठीक आहे नाही म्हणजे त्यांच्यामध्ये खूप साऱ्या गोष्टी कॉमन आहेत. किती गोष्टी कॉमन आहेत ह्या दोघांमध्ये पूर्ण एन सेंटर असलेलं सर्कल कॉमन आहे. म्हणजेच
एन सेंटर असलेलं सर्कल हे एम सेंटर असलेल्या सर्कलच्या आतमध्ये आहे, त्याचाच एरिया ऑक्युपाय करत आहे. हे वेगळे इंडिव्हिज्युअल नाही आहे. एन सेंटर असलेलं सर्कल हे एम सेंटर असलेल्या सर्कलच्या इंटेरियर मध्ये आहे, म्हणजे सगळ्याच गोष्टी कॉमन आहेत. ठीक आहे ना, कॉमन एम सेंटर असलेल्या सर्कल मध्ये एन सेंटर असलेलं सर्कल असल्यामुळे पूर्ण एन सेंटर असलेलं सर्कल कॉमन आहे दोघांमध्ये. म्हणजे एन सेंटर असलेल्या सर्कलचं असं वेगळं काही एक्झिस्टन्स नाहीये, त्याचा वेगळा असा एरिया नाहीये. ते एकमेकांच्या नाही, एन सेंटर असलेलं सर्कल हे पूर्ण एन सेंटर असलेल्या सर्कलच्या इंटेरियर मध्ये आहे आणि ते एकमेकांना के या पॉइंट मध्ये टच करत. याचा अर्थ असा आहे की दे आर इंटरनली टचिंग सर्कल्स. ओके, या दोन्हीचे आपण वायचे आन्सर दिलेले आहेत. आता इन फिगर 3.26 कुठे, हे खाली. जस्ट अ मिनिट, बेसिक गोष्टी ह्या सांगणं महत्वाचं आहे. इन फिगर 3.26 म्हणजे या फिगर मध्ये the radii of the circle with center A and B are 3 cm and 4 cm respectively. तो दोघांच्या रेडियसची लेंथ आहे 3 cm and 4 cm respectively. मोठा सर्कल जो असेल त्याची रेडियस आहे 4 cm, छोट्या सर्कलची रेडियस आहे 3 cm. The distance between A and B म्हणजे लेफ्ट साइड मध्ये तुम्हाला जे दिसते A या फिगर मध्ये, त्याच A या फिगर मध्ये डिस्टन्स बिटवीन A and B मीन्स डिस्टन्स बिटवीन देअर सेंटर्स किती असेल, त्या रेडियसच्या सम एवढं असेल, मीन्स 7 सेंटीमीटर असेल. आणि या केस मध्ये बी या डायग्राम मध्ये डिस्टन्स बिटवीन ए अँड बी मीन्स अगेन डिस्टन्स बिटवीन देअर सेंटर्स. इंटरनली टचिंग सर्कल्स असतील तर त्यांच्या सेंटर मधलं डिस्टन्स मीन्स डिस्टन्स बिटवीन ए अँड बी काय असेल, त्यांच्या रेडियसच्या फरका एवढं म्हणजेच डिफरन्स एवढं असेल. तर डिफरन्स कसा काढतो आपण, डिफरन्स जो काही येणार आहे ते एक डिस्टन्स येणार आहे. डिस्टन्स हे कधी निगेटिव्ह नसतं, म्हणजेच 4 सेंटीमीटर जी रेडियस आहे तिच्यामधून आपण 3 सेंटीमीटर रेडियस सबस्ट्रॅक्ट करणार आहोत. दॅट इज डिस्टन्स बिटवीन ए अँड बी इज इक्वल टू AC मायनस BC. मोठ्या सर्कलची रेडियस आणि छोट्या सर्कलची रेडियस यांचं सबस्ट्रॅक्शन येईल 1 सेंटीमीटर. ओके, ऑलरेडी गोष्टी पाहिलेल्या आहेत आपण. हे पाहिलेलं आहे ऑलरेडी. परत समजलं का तुम्हाला? काही डाऊट असता तर क्लिअर झाला असेल आय होप. वेटिंग फॉर युअर व्हॉइस. हो सर, समजलं. ओके, त्याचं कॉन्क्लुजन रिमेंबर दिस मध्ये सांगितलेलं आहे बघा. बुक मध्ये सगळ्या गोष्टी दिलेल्या असतात जर तुम्ही चांगलं समजून घेतलं तर. The point of contact of the touching circle lies on the line joining their centers. कोणत्याही प्रकारचे सर्कल्स असतील मीन्स एक्सटर्नली टचिंग असतील किंवा इंटरनली टचिंग सर्कल्स असतील तर त्यांच्या सर्कलला त्यांच्या सेंटर्सला जॉईन करणारा जो सेगमेंट असतो त्या सेगमेंटवरच त्यांचा पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट असतो. म्हणजे ते तीनही पॉइंट कोणते 3 पॉइंट, पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट आणि 2 सर्कलचे सेंटर्स, हे तिन्ही पॉइंट कसे असतात, कोलिनियर असतात. देन if the circle touch each other externally, जर ते एकमेकांना एक्सटर्नली टच करत असतील तर डिस्टन्स बिटवीन देअर सेंटर्स इज इक्वल टू द सम ऑफ देअर रेडियस. तर त्यांच्या सेंटर मधलं डिस्टन्स त्यांच्या रेडियसच्या सम एवढं असतं. आणि याच्या उलट ते जर इंटरनली टचिंग सर्कल्स असतील लाईक दिस तर त्यांच्या सेंटर मधील डिस्टन्स त्यांच्या रेडियसच्या लेंथच्या डिफरन्स एवढं असतं. म्हणजे आपल्याला सबस्ट्रॅक्शन करावं लागतं, वजाबाकी करावं लागतं. ओके, त्याच्यानंतर एक थेरम आहे, हा कधी येत नसतो तरी पण घेऊयात आपण. इथं समजून सांगू का वेगळे घेऊ? ठीक आहे, एक मिनिट, वेगळे घेऊ आपण. ओके, थेरमचं नाव काय आहे? थेरम ऑफ टचिंग सर्कल्स. लक्षात ठेवा स्टेटमेंट काय आहे तर इफ 2 सर्कल्स टच इच अदर, याच्यामध्ये दोन्ही केस आहेत, इंटरनली टचिंग सर्कल्स अँड
externally touching circles. Their point of contact lies on the line joining their centers. तर त्यांचा पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट जो असेल त्यांच्या सेंटरला जॉईन करणाऱ्या लाईनवरच तो एक्झिस्ट करतो. ओके, दोन्ही केसमध्ये पहा, इंटरनली टचिंग असेल किंवा मग एक्सटर्नली टचिंग सर्कल्स असतील. तर डायग्राम मध्ये जवळपास सगळ्या गोष्टी कॉमन आहेत, फक्त डिफरन्स एवढाच आहे की एक आहे इंटरनली टचिंग सर्कल, दुसरे आहे एक्सटर्नली टचिंग सर्कल्स. तर गिवन मध्ये काय लिहू आपण इथे, circles with center A and B touch each other at point C. दोन्ही सर्कल एकमेकांना C या पॉइंट मध्ये काय करतात, इंटरसेक्ट करतात. Also, line L is their common tangent. बघा दोन्ही डायग्राम मध्ये तुम्हाला काय दिसतंय, L ही लाईन जी आहे त्या दोन्ही सर्कलला कॉमन टँजंट आहे आणि पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट काय आहे, C, म्हणजेच ऍट पॉइंट C. थोडक्यात लिहितो मी ऍट C. ओके, एकंदरीत अशा गोष्टी तुम्हाला इथे दिसायला लागल्या. तर प्रूव्ह काय करायचं आपल्याला, काय प्रूव्ह करायचंय की तिन्ही पॉइंट ए बी सी, तिन्ही पॉइंट दोन्ही सर्कल मध्ये तिन्ही पॉइंट कसे आहेत, कोलिनियर आहेत. म्हणजेच काय प्रूव्ह करायचं आपल्याला, पॉइंट ए कॉमा बी अँड सी आर को-लिनियर. तर फर्स्ट डायग्राम आपण काय करूया, कन्सिडर करूयात आणि फर्स्ट डायग्रामला कन्सिडर करून आपण याचा प्रूफ लिहूया. प्रूफ considering situation in फिगर ए. फिगर ए मधली आपण सिच्युएशन कन्सिडर करूया. ओके, वी नो दॅट लाईन L इज द कॉमन टँजंट टू बोथ सर्कल्स ऍट पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट C. ओके, हे गिवनच आहे. तर सुरुवातीला आपण AC ही रेडियस असलेलं सर्कल कोणतं आहे, हे छोटं वालं. सुरुवातीला आपण काय लिहूया, लाईन L इज द tangent to the circle with center A. Okay, at point C. ही गोष्ट गिवन आहे. या स्टेटमेंटचा अर्थ काय आहे पहा, लाईन L ही A सेंटर असलेल्या सर्कलची एक टँजंट आहे आणि त्यांच्यामध्ये पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट कोणता आहे, C हा पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट आहे. Therefore we can write, therefore इथे आपण एक नवीन पॉइंट घेऊया D. हा कन्स्ट्रक्शन करू आपण, नवीन पॉइंट D घेतलेला आहे. Take a point D on line L. ओके, इथे पॉइंट डी घेतलेला आहे. याचा अर्थ काय आहे, therefore अँगल DCA इज इक्वल टू किती असेल हो, 90 डिग्री असेल का नाही. स्टेटमेंट नंबर 1 आणि याचं रिझन असेल टँजंट थेरम. स्टेटमेंट नंबर 1 मध्ये काय प्रूव्ह झालेला आहे, DCA हा अँगल 90 डिग्रीचा आहे, हा अँगल 90 डिग्रीचा आहे. आता काय करूया, दुसऱ्या बी सेंटर असलेल्या सर्कल मध्ये सिमिलरली इन सर्कल with
सेंटर बी असलेल्या सर्कल मध्ये काय आहे? लाईन L is a tangent at पॉइंट C या पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट मध्ये एक टँजंट L आहे. ओके, पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट C आहे त्या टँजंटचा, आणि BC ही रेडियस आहे, आपल्याला माहिती आहे. रेडियसला सुद्धा मेन्शन करू आपण. अँड BC इज ए रेडियस. मग असं जर असेल, ही गोष्ट आपल्याला गिवन आहे, असं जर असेल तर आपण सांगू शकतो की DCB हा अँगल आहे तो 90 डिग्रीचा आहे. इथे पुढेच लिहितो मी. Therefore angle DCB is also of 90 degree. स्टेटमेंट नंबर 2 त्याचंही रिझन असेल टँजंट थेरम. ओके, टँजंट थेरम नुसार आपण काय दोन गोष्टी कोणत्या सांगितल्या? एक तर हा अँगल 90 डिग्रीचा आहे डायग्राम मध्ये, आणि दुसऱ्या ठिकाणी हा अँगल सुद्धा 90 डिग्रीचा आहे असं आपण सांगितलं, किंवा ह्या गोष्टी प्रूव्ह झालेल्या आहेत. आता डायग्राम कडे थोडंसं पहा तुम्ही. डायग्राम मध्ये पाहिल्याच्या नंतर तुम्हाला असं आढळून येईल की जर हे दोन्ही अँगल 90 डिग्रीचे असतील तर हे कसे व्हायलेत? हे दोन्ही अँगल कसे व्हायलेत? लिनियर पेड मधले अँगल व्हायले, राईट? राईट, दे आर लिनियर पेड अँगल्स. नाउ angle DCA plus angle DCB is equal to 90 degree plus 90 degree is equal to 180 degree. हे काय आपण मनाने घेतलेले नाहीये, याचं रिझन लिहूया आपण. फ्रॉम 1 and 2 या दोघांचेही मेजर दिलेले स्टेटमेंट 1 आणि स्टेटमेंट 2 मध्ये यांचे मेजर दिलेले आहेत. मग असं जर असेल, त्यांची सम जर 180 डिग्री असेल आणि त्यांच्यामध्ये एक पॉइंट कॉमन असेल, दॅट इज पॉइंट सी हा पॉइंट कसा आहे? कॉमन आहे. याचा अर्थ ते लिनियर पेड अँगल्स व्हायले. देअरफॉर दे आर इन लिनियर पेअर. दे आर इन लिनियर पेअर. मग ते लिनियर पेअर मध्ये जर असतील तर CB आणि CA इकडे पहा. जर ते लिनियर पेअर मध्ये असतील तर लिनियर पेअरची डेफिनेशन काय आहे की त्यांच्यामध्ये एक आर्म किंवा एक साइड कॉमन असते, ती आहे ते CD, आणि उरलेली जी साइड असते किंवा दोन्ही अँगलची जी उरलेली साइड आहे ते एकमेकांची ऑपोजिट रेज असतात. Therefore from the figure CB and CA are opposite rays to each other. हे दोन्ही एकमेकांचे कसे आहेत? ऑपोजिट रेज आहेत. आणि जर ते ऑपोजिट रेज असतील तर ते तिन्ही पॉइंट कसे असतील? कोलिनियर असतील, ठीक आहे ना? Therefore A dash C dash B याचा अर्थ काय आहे? हे तिन्ही पॉइंट कसे आहेत? कोलिनियर आहेत. पॉइंट C हा A आणि B च्या बिटवीन आहे. केव्हा प्रूव्ह झालं हे? जेव्हा ते एकमेकांचे ऑपोजिट रेज आहेत हे जेव्हा प्रूव्ह होतं त्यावेळेस आपण असं म्हणू शकतो, फिगरचा किंवा डायग्रामचा रेफरन्स देऊन ACB हे तीन पॉइंट कोलिनियर आहेत, आणि तेच आपल्याला प्रूव्ह करायचे. Similarly, we can prove the same thing. आपण हीच गोष्ट कुठे प्रूव्ह करू शकतो? In figure B. In figure B. Hence, point A, B and C are co
लिनियर. अशा प्रकारे आपण हे प्रूव्ह केले. फक्त आपण एकाच डायग्राम मध्ये म्हणजे या ए वाल्या डायग्राम मध्येच ही गोष्ट प्रूव्ह केली आणि सिमिलर थिंग आपण बी वाल्या डायग्राम मध्ये सुद्धा प्रूव्ह करू शकतो. तिथून जर आपण एक बीसी ही रेडियस काढली छोट्या सर्कलची तर सांगू शकतो की इथे हा सी जवळ 90 डिग्री अँगल फॉर्म होतोय. मोठ्या सर्कल मध्ये एसी ही रेडियस काढली तर इथे सुद्धा 90 डिग्रीचा अँगल फॉर्म होत आहे. मग दोन्हीही 90 डिग्रीचे अँगल असतील आणि सी हा जर कॉमन पॉइंट असेल, सी जवळ दोन्ही अँगलचा सी हा जर कॉमन पॉइंट असेल आणि लाईनच्या एकाच साइडने जर ते एकमेकांना परपेंडिक्युलर असतील तर याचा अर्थ बीसी आणि एसी हे एकाच लाईनचे सेगमेंट आहेत, म्हणजेच ते तिन्ही कसे आहेत, कोलिनियर आहेत. असं आपण दुसऱ्या डायग्राम मध्ये सुद्धा प्रूव्ह करू शकतो. तर असा छोटासा प्रूव्ह आहे. हा प्रूव्ह तुम्हाला समजला असेल. आय होप बुक मध्ये थोडं थेरॉटिकल दिलेलं आहे. आपण अशा पद्धतीने सुद्धा प्रूव्ह करू शकतो. ठीक आहे, समजलं का? हो सर. ओके, स्क्रीनशॉट घ्या. हो सर. ठीक आहे, स्क्रीनशॉट घ्या. हो सर. ठीक, घेतला स्क्रीनशॉट? ओके, हा घेतला सर. हो. ठीक आहे. आता आपण रिमेंबर दिस तर पाहिलेला आहे ऑलरेडी. ओके, रिमेंबर दिस पाहिलेला आहे. एक कदम सरांचा कॉल आला. आता पुढे प्रॅक्टिस सेट 3.2 आहे. वर जे तुम्हाला रिमेंबर दिस मध्ये 3 पॉइंट दिसत ना, त्या 3 पॉइंट वरच हा प्रॅक्टिस सेट असायला पाहिजे. तर बघूया प्रॅक्टिस सेट 3.2 मध्ये काय सांगितलेलं आहे, कोणते क्वेश्चन्स दिलेले आहेत, त्याचे आन्सर्स कसे फाइंड आउट करायचे ते आपण थोडक्यात पाहूया. फर्स्ट क्वेश्चन आहे हा वाला, एकदम इझी. इथे डायग्राम काढण्याची काही गरज नाही. काढायची असेल तर काढू शकता, नसेल काढायची तर स्किप करू शकता. हा 3.2 प्रॅक्टिस सेटचा फर्स्ट प्रॉब्लेम आहे. ओके, पहा काय गिवन आहे. 2 सर्कल्स हॅव्हिंग रेडियस 3.5 सेंटीमीटर अँड 4.8 सेंटीमीटर टच इच अदर इंटरनली. ते एकमेकांना कसे टच करतायत, इंटरनली टच करतायत. फाइंड डिस्टन्स बिटवीन देअर सेंटर्स. ओके, तर वेगवेगळ्या मेथडने आपण हे सॉल्व्ह करू शकतो. लेट R1 is the radius of circle with radius 4.8 सेंटीमीटर. ज्याची रेडियस 4.8 सेंटीमीटर आहे त्या रेडियसला आपण काय नाव देऊया, R1. and R2 is the radius of circle with length of radius 3.5 centimeter. Okay, the circles are touching each other internally. Therefore, distance between their centers. आपल्याला काय विचारलंय, distance between their centers. Therefore, distance between their centers is equal to, आता ग्रेटर कोण आहे, R1 ग्रेटर आहे. R1 is greater than R2. बरोबर आहे. रेडियस फर्स्ट कशी आहे, ग्रेटर आहे, म्हणजे तिच्यामधून रेडियस सेकंड आपल्याला काय करावं लागेल, सबस्ट्रॅक्ट करावी लागेल. अगोदर लिहूयात आपण R1 मायनस R2. याचं रिझन काय लिहू मी, ते कसे आहेत, इंटरनली टचिंग सर्कल्स आहेत. ही गोष्ट आपल्याला गिवन आहे. इंटरनली टचिंग सर्कल्स किंवा सर्कल्स टचिंग इंटरनली असं रिझन लिहू शकता. जर इंटरनली टचिंग असतील तर त्यांच्या सेंटर मधलं डिस्टन्स, त्यांच्या सेंटर मधील डिस्टन्स हे त्यांच्या डिफरन्स एवढं असतं. राईट, मेसेज कोण करते,
अरे मध्ये डिस्कशन करत जाऊ नका, लक्ष देत जा इकडं. 4.8 सेंटीमीटर मायनस 3.5 सेंटीमीटर. तर यांचा डिफरन्स किती येईल? 8 minus 5 3, 4 minus 3 1. Therefore difference between their centers किती आलं? 1.3 सेंटीमीटर. दिस इज द आन्सर. इथे डायग्राम काढण्याची काही गरज नाही. डायग्राम काढायला गेला तर वेळ जास्त जाईल, काढलं तरी काही चुकीचं नाही. अशा प्रकारे तुम्ही हा पहिला प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकता. देन समजला का हा इंटरनली टचिंग सर्कलचा? आता सेकंड नंबर क्वेश्चन, याचा स्क्रीनशॉट घ्यायचा असेल घ्या. इझी क्वेश्चन आहे, असं काही नाही अवघड खूप याच्यात. सेकंड क्वेश्चन काय सांगतोय? घेतला स्क्रीनशॉट? जास्त काही नाही, एक एका मार्क्ससाठी खूप डिस्क्रिप्टिव्ह लिहित बसायचं नाही. याला डिस्क्रिप्टिव्ह लिहित बसायचं नाही म्हणजे काय करायचं नाही, ते पूर्ण स्टेटमेंट लिहिण्याची गरज नाही. जस्ट म्हणजे असं वर्ड मध्ये स्टेटमेंट लिहिण्याची गरज नाही. तुम्ही मॅथमॅटिकल स्टेटमेंट लिहू शकता आणि त्याच्या पुढे रिझन लिहू शकता की हे एक्सटर्नली आहे की इंटरनली टचिंग सर्कल्स आहे. दॅट्स ऑल. ओके. इथे पहा 2 सर्कल्स आहेत, रेडियस 5.5 सेंटीमीटर आणि 4.2 सेंटीमीटर आहेत आणि एकमेकांना कसे टच करतायत? एक्सटर्नली टच करतात. एक्सटर्नली टच करत आहेत. तर फाइंड डिस्टन्स बिटवीन देअर सेंटर्स. ओके. तर याला कसं लिहूयात आपण? लेट R1 and R2 are their रेडियस. आता हे ऑप्शनल आहे, तुम्ही डायरेक्टली स्टेटमेंट लिहून रिझन लिहू शकता, काही अडचण नाही. देअरफॉर R1 आपण गृहीत धरूयात 5.5 सेंटीमीटर अँड R2 इज इक्वल टू 4.2 सेंटीमीटर. आपल्याला गिवन काय आहे? दे आर टचिंग इच अदर एक्सटर्नली. तर एक्सटर्नली टच करत असतील तर डिस्टन्स बिटवीन देअर सेंटर्स काय असेल? त्यांच्या रेडियसची ऍडिशन. देअरफॉर distance between their centers is equal to काय असेल? R1 plus R2. आणि याचं रिझन काय लिहूत आपण? सर्कल्स टचिंग एक्सटर्नली किंवा एक्सटर्नली टचिंग सर्कल्स. ओके. एक्सटर्नली टच करत असतील तर ऍडिशन असते आणि इंटरनली टच करत असतील तर निगेटिव्ह साइन असेल किंवा सबस्ट्रॅक्शन असेल. ही गोष्ट फक्त लक्षात ठेवायची आपल्याला इथे. तर लेंथ ऑफ द रेडियस आर 5.5 सेंटीमीटर प्लस 4.2 सेंटीमीटर. जस्ट ऍडिशन करा. 7 देन पॉइंट अँड 9. तर डिस्टन्स बिटवीन देअर सेंटर्स किती आलं? 9.7 सेंटीमीटर. 1 मार्कचा क्वेश्चन आहे. ओके. एवढं सिंपल आहे. क्वेश्चन नंबर 3 आणि 4 आपण उद्या पाहूयात, कारण क्वेश्चन नंबर 3 मध्ये 2 केस आहेत. इंटरनली अँड एक्सटर्नली टचिंग सर्कल्स असे दोन्ही कन्सिडरेशन आपल्याला कन्सिडर करायचे. क्वेश्चन नंबर 4 मध्ये 3 क्वेश्चन सॉल्व्ह करायचे आणि क्वेश्चन नंबर 5 हा हॉट्स आहे. आपण हे तिन्ही क्वेश्चन उद्या कव्हर करण्याचा प्रयत्न करूयात. आजच्या सेशन मध्ये कुणाला काही अडचण आहे का? नाही सर. याचं बेसिक आपण फर्स्ट डे लाच पाहिलेलं आहे, पण याच्यामधले काही जण नव्हते म्हणून मी रिपीट घेतलं. ओके. चला याच्यावर तुम्ही वेगवेगळे मेजर घ्या रेडियसचे आणि सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करा इंटरनली आणि एक्सटर्नली. म्हणजे क्वेश्चन नंबर 3 कसा आहे? क्वेश्चन नंबर 3 जो तुम्ही सॉल्व्ह करणार आहात किंवा आपण उद्या सॉल्व्ह करणार आहोत, तुम्ही घरी पण सॉल्व्ह करा. आता सोपा आहे. त्याच्यामध्ये रेडियसची लेंथ ही डिफरंट घेऊन पहा आणि पहा बरोबर येतं तुमचं. ओके. चला मग उद्या भेटूयात याच वेळेला. बाय. हॅव अ नाईस डे.